लालवर टच कर केलं का? नमस्कार, आपण पाहतात छावा न्यूज आवाज जनतेचा. आज आपण कोळेकरवाडी या ठिकाणी पोहोचलो आहोत. हे एक शेतकरी आहेत, हे शेतात राहतात. त्यांची एक गंभीर घटना घडलेली आहे. त्याची किती प्रकारे पोलिसांनी व प्रशासनानं दखल घेतली आपण हे त्यांच्याकडून ऐकूयात. मामा, नाव सांगा आपलं पूर्ण. देवीदास बाबूराव कोळेकर. बरं, काय घडलं आपल्या इथं? चोरी कधी झाली? 13 ऑक्टोबर. बरं, ज्या दिवशी चोरी ऑगस्ट 2025. बरं, ज्या दिवशी चोरी झाली त्या दिवशी तुम्ही कुठं झोपलेले होते? इथं समोर बाजावर झोपलो होतो. याच इथं झोपलेले होते. बरं, आणि हा दरवाजा लावलेला होता का उघडा होता? लावलेला होता. बरं, हां. म्हणजे चोर कशा अंदाजे तुमच्या म्हणण्यानुसार मध्ये आले असतील? हे साईडच्या खिडकीला काच बसवलेले नव्हते. हां. त्याच्यामुळं माझा अंदाज आहे की त्यांनी या खिडकीतून हात घालून ही असा ढकलला असावा. हां 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 हे हां. अच्छा. आणि ही वरचं बी काच नसल्यामुळं हातानं त्यांनी काढला असावा. म्हणजे ते ह्याच्यामधून आतमध्ये आले. हां, पुन्हा आतमध्ये आले असावे. बरं, तुमचं काय काय चोरी गेलं त्या दिवशी? सोनं, लहान मुलाचे दागिने, चांदीचे काही, सोन्याचे काही, पुन्हा पैसे. बरं, घरातले कपडे वगैरे काय अस्ताव्यस्त केले ते का? तुमचे खिसे वगैरे चापसले होते का त्यांनी? हे ज्या खिशात पैसे होते कपड्यात तेवढेच एक ड्रेस बाहेर नेला आणि त्यातले पैसे काढून घेतले. खिशात चष्म्याचं कव्हर, आधार कार्ड, मोबाईल नंबरची डायरी होती ती तिथंच टाकून दिले. कुठं बाहेर पटांगण टाकून दिले? नाही, पोर्चमध्ये वरी आधार कार्ड, डायरी, ते खोकं वरी टाकलं पोर्चमध्ये आणि कपडे खाली टाकले. बरं, तुमच्या लक्षात कधी आले की आपल्या घरी चोरी झाली आहे? ही सकाळी मालकीन उठले, मधल्यामध्ये थोडा अंधार होता म्हणून मधल्यामध्ये झाडून काढलं आणि मला उठविलं. मग मी उठलो आणि बाहेर चाललो की तिथं समोर पोर्चमध्येच त्या खांबाच्या बाजूला त्या मुलीच्या दागिन्याचे, लेकराच्या कपड्याची बॅग होते ते तिथं उलतेली आणि त्यातले दागिने तेवढे काढून नेले. मी उठून बाहेर गेलो की मी म्हणलं ही असं कोणी टाकली इथं बॅग? मालकीनं म्हणलं. मग तिनं आली बघितली, तिनं ओरडली, अगं म्हणे तुझं गेलं म्हणले सगळं दागिने. मग ती मुलगी झोपलेली होती, तिनं उठली, आली पळतच रडत ओढत की त्याला चापसून बघत बसली. बरं, ह्या प्रकार झाल्यानंतर तुम्ही डोकी पोलीस स्टेशन येतं तुम्हाला. डोकी पोलीस स्टेशनला तुम्ही सांगितल्यानंतर किती वेळात पोलीस आले? 2 तासाच्या पुढून लागला असेल. बरं, 2 तासाच्या नंतर पोलीस आले. पोलिसांनी आल्यानंतर काय केलं? पोलिसांनी आल्यावर बघितले कशी घटना घडली, कुठं कसं काय ते मी आता जे सांगितलं असं सांगितलं समजा त्यांनी. मग त्यांना सांगितलं. बरं, श्वान पथक आलं होतं का? आलं होतं. काय काय केलं श्वान पथकानं? श्वान पथक ते कुत्र्याची गाडी आली होती, ते बाहेर तिथं थांबले. त्यांनी कुत्रे सोडले नाहीत. सोडा म्हणलं तर म्हणले त्या चोराची वस्तू पडलेली पाहिजे, त्या वस्तूचा वास घेऊन त्याला वासाचं शिक्षण असतंय आणि वास घेऊन ती त्या वासाच्या ह्याच्यावर मागं जाते. नाही, पण तुम्ही सांगितलं की ती बॅग यांनी घरातली बॅग तुमच्या बाहेर उलटली होती. मग त्या बॅगचा वास दिला नाही का कुत्र्याला? ते नाही दिला, काढलेच नाहीत कुत्रे खाली गाडीच्या. म्हणजे गाडीच्या खाली उतरवलेच नाहीत. बरं, त्याच्यानंतर एक फिंगर प्रिंट टीम म्हणून असते, ठसे घेतात आणि त्याच्यावरती एक त्यांचा रिपोर्ट बनवतात. तर ते आलते का? आलते ते बी. त्यांचा रिपोर्ट आला का आपल्याकडे? रिपोर्ट नाही आला. बरं, हा प्रकार झाला. त्याच्यानंतर तुम्ही डोकी पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्यानंतर तुमची कधी फिर्याद घेतली? फिर्याद तारीख 1-2 दिवसानं? नाही, 2-4 दिवसांनी घेतले. बरं, 4 दिवसांनी घेतली. हो. FIR तुमच्या म्हणण्यानुसार लिहिला सगळं? नाही, थोडा बदल केला. कोणी बदल केला? माळी साहेबांनी लिहिलं तर इथं चौकशीला आल्यावर पंचनामा, अर्ज हे सविस्तर लिहिलता सांगाल तसा. पण पुन्हा फिर्याद 2-3 दिवसाने ताबडतोब घेतली नाही, तपास करू हे करू म्हणून. पुन्हा 2-3 दिवसानं घेतल्यावर माळी साहेबांनी फिर्याद सविस्तर आम्ही सांगण्याप्रमाणे तयार केली ती. पण त्या दिवशी पुन्हा API साहेबाकडं चेक करायला गेले. API साहेब म्हणले एवढी फिर्याद असते का? म्हणले थोडी दुरुस्ती करावी लागते. मग पुन्हा सगळीकडे पाऊस येत होता, मुलगी होती संग. मग 10-10:30 वाजले तिथंच. म्हणलं साहेब आम्ही केव्हा जायचं म्हणलं. मग जावा उद्या या म्हणले 4 वाजता. मग उद्या 4 वाजता गेलो तर त्यांच्या कामात होते. तर दुसऱ्या दिवशी बी 10-10:30 वाजल्या. दुसऱ्या दिवशी बी तीच टाईम झाला. मग पुन्हा
घेतले फिर्याद घेताना आम्ही सांगितलं आम्हाला दावल्यावर असं असं म्हणलं एवढं एक वाक्य चुकीचं झालं म्हणले तेवढं वाक्य घाला म्हणलं हे वगळलेलं. ते पी साहेब म्हणले तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या तपासाची मतलब आहे आम्ही तपास करणार आहोत तुमचं सोनं मिळवून दिलं म्हणजे झालं की. मग आता गप्प बसलो मी. बरं FIR नोंदवून आले तुम्ही त्याच्यानंतर स्पॉट पंचनामा केला परत कधी बोलवलं का तुम्हाला पोलीस स्टेशनला तेच जॉब वगैरे घ्यायला? फिर्यादीसाठीच बोलवलं होतं फिर्याद पुन्हा दिल्यानंतर परत नाही? नाही पुन्हा परत. पण तुमच्याकडे परत कोणी आलं का? हां पोलीस स्टेशनचं कोण आलं होतं का परत? माळी साहेब आले ते एकदा. बरं हां मग काय बोलले माळी साहेब? ते तपास कुठपर्यंत आलाय काय? हां तपास चालूच आहे म्हणते आणि बी. हां म्हणजे 2025मध्ये घटना घडलेली आता 2026 चालू झाली तरी तपास चालूच आहे. चालूच आहे म्हणते. तर पहा मंडळी या बाबाचं कष्टाचं आपलं स्वतःचं ज्यावेळेस माल चोरीला जातो त्यावेळेस त्याच माणसाला त्याची व्यथा माहीत असते की आणि पोलीस स्टेशन शासनाच्या एवढ्या सुविधा आहेत आणि एवढ्या स्ट्रिक्ट यंत्रणा आहेत की पोलिसे सदरक्षणाय खलनिग्रह नाही. त्यांनी जर ठरवलं तर 1 दिवस किंवा 2 दिवसात आता या ठिकाणी त्यांना सोपं सुटसुटीत ज्या ठिकाणी आता या बाबाचा एक मोबाईल असेल मावशीचा एक मोबाईल त्या दिदी ज्या आल्या होत्या माहेरी त्यांचा एक मोबाईल पण या ठिकाणी जे कोण बाहेरीला आले होते अज्ञात इसम त्या इसमांचा मोबाईलचा जर लोकेशन तपासलं की या टायमाला रात्री 11 ते सकाळी 6 वाजेपर्यंत किती जणांचे मोबाईल लोकेशन दाखवतं या ठिकाणचं स्थिर लोकेशन ते तपासलं असतं. डम डाटा तपासला असता. श्वान पथक आल्यानंतर श्वान पथकाला तो वास दिला असता त्यांनी आसपास फिरला असतं त्यांना थोडीशी दिशा मिळाली असती. त्याच्यानंतर फॉरेन्सिक लॅब टीम आपण पाहतो की आपला अंगुठा हा प्रत्येक ह्याला KYC केल्यानंतर संपूर्ण ह्याला जातो. आता त्यांनी हे जे दाबलं असेल हे दाबल्यानंतर किंवा तिथं त्यांचा कुठंतरी ठसा फॉरेन्सिक लॅब म्हणल्यानंतर त्यांच्या डोक्यात असतं की कुठं त्यांचे ठसे उमटलेत ते ठसे ते त्यांनी त्यांच्या प्रकारे जर चेक केले असेल तर त्यांना 100% आरोपी हे सापडले असते. मग यांना आरोपी शोधायचेत का सोडायचेत हे पोलिसांनी ठरवायचं. आणि पोलिसाच्या बाबतीत आमची प्रतिमा खूप छान आहे चांगली आहे. तुम्ही समाजाचं खरंच कार्य करता चांगलं परंतु अशा ह्या बाबांची जी चोरी झालेली आहे यांच्या तपासाचा लवकरात लवकर छडा लावावा. जे त्यांची वस्तू चोरीला गेले ते हां त्यांच्या मुलीचं आता त्यांच्या मुलीचं गेल्यानंतर त्या मुलीला त्यांच्या सासरी त्रास होणार की तू माहेरी गेली आणि सोनं हरवून आली. तर याचा ढोकी पोलीस स्टेशनला एक छावा न्यूजतर्फे एक विनंती आहे की आपण आणि अशा बऱ्याचशा घटना आहेत ही फक्त एकच घटना आहे आज गुढीपाडवा आहे त्यानिमित्त आपण आता सुरुवात केलेली आहे की ह्या ज्या अशा घटना दबलेल्या आहेत त्या घटना आपण आता पूर्ण उकरून काढणार आहेत. तसंच ढोकी पोलीस स्टेशननं तत्काळमध्ये यांचा तपास पूर्ण करावा व यांच्या घटनेचा छडा लावा. ठीक आहे धन्यवाद.